या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पितांबरी प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड. नमस्कार श्रोते हो, पितांबरी प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत मनमोकळ्या गप्पा या कार्यक्रमात मी शिवानी नेमावरकर आपलं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आपल्याशी मनमोकळ्या गप्पा मारण्यासाठी आपल्यासोबत उपस्थित आहेत पितांबरीचे व्यवस्थापकीय संचालक श्री रवींद्र प्रभुदेसाई. रवी सर नमस्कार. नमस्कार शिवानी. श्रोते हो, पितांबरीचे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र प्रभुदेसाई यांना आपल्या मनातले प्रश्न आपण अवश्य विचारू शकता. त्यासाठी विषयाचं कोणतंही बंधन आम्ही ठेवलेलं नाहीये. आपले प्रश्न पाठवण्यासाठी आपण आमचा पत्ता लिहून घ्या. पितांबरी प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड, हेमेंद्र कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, गोखले रोड, नौपाडा, ठाणे, पश्चिम 400602. पत्ता पुन्हा एकदा ऐका. पितांबरी प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड, हेमेंद्र कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, गोखले रोड, नौपाडा, ठाणे, पश्चिम 400602. रवी सर, नागपूरहून विवेक सुभेदार यांनी एक खूप छान प्रश्न आपल्याला विचारलाय. ते असं विचारतायत की आजकालच्या डिजिटल वर्ल्डमध्ये किंवा इंटरनेटच्या जमान्यामध्ये अनेक प्रकारची प्रसिद्धी माध्यमं उपलब्ध असताना आकाशवाणी या माध्यमाचीच निवड या गप्पांसाठी करावी असं तुम्हाला का वाटलं? सर्व श्रोत्यांना नमस्कार. छान प्रश्न आहे सुभेदार साहेब. अनेक माध्यमांचा मार्केटिंगसाठी उपयोग करावा लागतो. आपल्याला माहिती आहे की पितांबरीची होम केअर, हेल्थ केअर, ॲग्रो, आता फूड डिव्हिजन पण येते. त्याच्यानंतर टुरिझम सुद्धा आम्ही कदाचित ॲग्रो टुरिझम चालू करू. आपण जेव्हा एखाद्याची जाहिरात करतो किंवा एखादं माध्यम निवडतो तर सगळ्यात महत्वाचा असतो तो ग्राहक. तो काय ऐकतो, तो काय बघतो, तो काय वाचतो, ह्याच्याकडे उद्योजकांना किंवा मार्केटिंग डिपार्टमेंटच्या लोकांना त्याचा अभ्यास करावा लागतो. लहानपणीचा एक आकाशवाणीचा संस्कार होताच, म्हणजे मंगल प्रभात असेल, म्हणजे आकाशवाणीशिवाय दुसरं काहीच नव्हतं त्यावेळी. आणि नंतर मध्ये टीव्ही किंवा हे बाकीच्या सगळ्या माध्यमांचा एवढा एकदम प्रसार झाला आणि असं वाटायला लागलं की आकाशवाणी हे माध्यम मागे पडतंय का. मग आम्ही नंतर सर्व्हे केला आणि महिला हा आमचा मुख्य ग्राहक आहे. कारण पितांबरीची स्वच्छतेची उत्पादनं पुरुषांचा काही संबंध नसतो. त्यामुळे साबण असेल, पितांबरीची पावडर असेल, सॅनिटॉल असेल किंवा आमची क्लेन्स पॉवर वॉश डिटर्जंट पावडर आहे, हे सगळं गृहिणी निर्णय घेते किंवा कुठल्या ब्रँड आपण आणायचा. त्यामुळे मग गृहिणींना कसं असतं की सकाळी त्या कामं करतात, संध्याकाळी कामं करतात. मग त्यावेळी त्यांना काम करता करता कुठलं माध्यम त्यांना पसंत पडतंय तर ते रेडिओ. आणि रेडिओवरचं एक वेळेचं गणित असतं की बाबा सकाळी 7 वाजता वाजले, मग मुलांचा डबा करायचा आहे, म्हणजे 6 वाजता बाबा चहा करायचा, उठायचं आहे, पोळ्या करता करता, भाजी करता करता, डबे भरताना त्या कानावरती सतत पडत असतं. आणि मग तो एक सोपा भाग सुद्धा होतो. आम्ही जी काही प्रोडक्टच्या जाहिराती आम्ही मग केल्या, 15 सेकंदाच्या केल्या, 20 सेकंदाच्या केल्या, सकाळी असतील किंवा मनपसंत गाण्यांचे कार्यक्रम असेल किंवा दुपारचे त्यांचे आरोग्यविषयक कार्यक्रम असतील. आणि आपल्याला शहरांमध्ये जरी अजून वेळेच्या घड्याळाच्या भोवती सगळे धावत असतात, पण अजूनही जवळजवळ 70% लोक जे खेड्यापाड्यातले आहेत तर ते दूध काढताना रेडिओ ऐकला जातो. शेतावरती जाताना रेडिओ खांद्याला लावून जातात. मोठ्या आवडीने लोक ते ऐकत असतात. आणि त्याच्यामध्ये जर का आपण जाहिराती दिल्या आणि त्याचा परिणाम तेवढाच तुम्हाला मिळतो. त्यामुळे जे कोण उद्योजक असतील त्यांना सुद्धा मी सांगेन की तुम्ही आकाशवाणीचा पर्याय जरूर निवडा. आमचं क्युरॉनचं सुद्धा मला चांगलं आठवत आहे. क्युरॉन हे प्रोडक्ट आम्ही ज्येष्ठ नागरिकांसाठी, म्हणजे सांधेदुखीचं ते औषध आहे आणि त्याच्या जाहिराती आम्ही काही केल्या. आमचा क्युरॉनचा सेल जवळजवळ 5 पटीने वाढला. फक्त एकच गोष्ट करायला लागते की जेव्हा तुम्ही आकाशवाणीवरती किंवा अशा ठिकाणी जाता तर सर्व दुकानांमध्ये आपलं उत्पादन उपलब्ध पाहिजे. कारण ही जी अस्मिता वाहिनी आहे ही संपूर्ण महाराष्ट्रात सगळीकडे ऐकली जाते, 2626 जिल्ह्यांमध्ये. त्यामुळे त्या दुकानांमध्ये प्रोडक्ट उपलब्ध करणं आणि एक चांगली संधी सुद्धा आकाशवाणीने उपलब्ध करून दिली आहे की म्हणजे बरेचदा नुसते उत्पादनाच्या जाहिरातीसाठीच फक्त कार्यक्रम असतात असं नाही, तर आपण म्हणतो की एक मन किंवा आपण एखादा अनुभव एकमेकांना सांगणं खूप चांगला उपक्रम आता आम्ही मनमोकळ्या गप्पा आता आकाशवाणीवर करतोय आणि खूप लोक त्याला चांगला प्रतिसाद देत आहेत. वा. श्रोते हो, पितांबरीचे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र प्रभुदेसाई यांना आपल्याही मनातले काही प्रश्न आपल्याला विचारायचे असतील आणि प्रश्न पाठवण्यासाठी आमचा ईमेल ॲड्रेस आपण लिहून घ्या. shining@pitambari.com. ईमेल ॲड्रेस पुन्हा एकदा ऐका. shining@pitambari.com. किंवा पितांबरीच्या दूरध्वनी क्रमांकावर सुद्धा आपण संपर्क साधू शकता. त्यासाठी आमचा क्रमांक आहे 022-6703-5555. क्रमांक पुन्हा एकदा ऐका. 022-6703-5555. रवी सर, तुम्ही इथे आलात आणि आमच्या श्रोत्यांना फार छान माहिती दिली, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. धन्यवाद श्रोते हो. श्रोते हो, पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात याच दिवशी याच वेळी. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते पितांबरी प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड.